महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे यांच्या वतीने चौलता अलिबाग आलेन येथील श्री सुंदरनारायण मंदिर सभागृहात अमृत उद्योग कौशल्यवर्धन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम UDP या 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला। या प्रशिक्षणामध्ये पहिल्या 4 दिवसांत प्रत्यक्ष ऑफलाईन पे पर पुढील 6 दिवस ऑनलाईन व्हिडिओ सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे। प्रशिक्षणादरम्यान नवीन उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, उद्योग विस्ताराचे स्केल अप, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ञांकडून दिली जाणार आहे। उद्घाटन प्रसंगी भारतीय स्टेट बँक चौल शाखेचे व्यवस्थापक श्री शैलेंद्र वासनिक, उद्योजक श्री विश्वास जोशी तसेच जिल्हा व्यवस्थापक श्री शैलेश मराठे उपस्थित होते। यावेळी श्री शैलेंद्र वासनिक यांनी बँकिंग व्यवहार, सिबिल स्कोअरचे महत्त्व, प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, बँक कर्ज मंजुरीची प्रक्रिया, कर्ज मागण्याची कारणे, बँकेचे नियम व कर्जाची नियमित परतफेड याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच स्टेट बँकेचे FOS श्री ललित म्हात्रे यांनी उद्यम नोंदणी, उद्यम रजिस्ट्रेशन आणि बँक कर्ज अर्ज भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली। चौल येथील यशस्वी उद्योजक श्री विश्वास जोशी यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयास, प्रारंभीचे आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी, कामगार व्यवस्थापन, व्यवसायातील अडचणी व त्यावरील उपाय याविषयी अनुभव कथन केले। त्यांनी नवोद्योजक महिलांना जिद्द, सातत्य आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश मराठे यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन अमृत सखी जान्हवी साठे, सौ रमा गापट आणि सौ सुषमा आचार्य यांनी केले। या प्रशिक्षण कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील विशेषतः चौल परिसरातील महिला नवोद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले।